यानंतर आता मी आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी, ज्यांचा अनुभव आणि ज्ञान आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहे, ते आदरणीय श्रीमती संजाली डायस मॅडम यांना विनंती करते की त्यांनी इथे उपस्थित असलेल्या भावी अधिकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आपले अमूल्य मार्गदर्शन करावे. आदरणीय मॅडम. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपले महाराष्ट्राचे मानबिंदू दीक्षित सर आणि सर्व माझे मित्रमैत्रिणी. ॲक्च्युली मला इम्प्रॉपर स्पीच द्यायची खूप सवय आहे. मी डायरेक्ट बोलते, पण जेव्हा मला दीक्षित सर येणार आहेत असं कळलं तेव्हा मी प्रिंटआउट काढून सगळे मुद्दे व्यवस्थित करून मी घेऊन आली आहे. तर प्रथमतः मी सर्वांना क्षमा मागते, माझ्याकडून उशीर झाला. पण ॲक्च्युली मी बरोबर निघाले होते 8:45ला, पण ओला उबर मिळाली नाही आणि इकडे मी गावात येत नाही. येरोड्याला माझं ऑफिस आहे आणि घर आहे, त्यामुळे इकडे येण्याची कधी वेळच येत नाही. आणि अशा अनॲक्सेसिबल एरियामध्ये पण सरांनी स्पार्क अकॅडमी काढली आणि तिथे एवढ्या मुलांना मदत करून त्यांना यशस्वी केलं, हे खरंच अप्रिशिएबल आहे. इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद बोलण्यासाठी. तुम्हा सर्वांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील तुमच्या जर्नीसाठी बेस्ट विशेस. आणि ज्यांचा आता जे पुढे परीक्षा देणार आहेत त्यांनाही बेस्ट विशेस. आता जी तुम्ही परीक्षा पास झालेला आहात ती परीक्षा ही मी असं म्हणेल जगातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे आणि त्यात तुम्ही महाराष्ट्रातून पास झाला ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे आपल्याला जेव्हा समजतं, अर्थात दीक्षित सर पण आहेत, जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला समजतं की माझा स्टेट, माझं जिथे ज्या क्षेत्रात मी आहे ते किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही परीक्षा तुम्ही पास झाला हे एक मोठी गोष्ट आहे, परंतु हे एक फक्त मी म्हणेल लायसन्स आहे. रादर तुमच्या ह्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी आता बोललंय की मी अजून पुढे परीक्षा देणार आहे. त्याच्यानंतर मिस्टर लोंढे राईट, ही स्पोक अबाउट की मी कशा तिथे हाऊ आय सर्व माय नेशन. आणि हे जास्त इट वॉज रिअली इम्पॅक्टिंग मी की ही इज आता ह्या वेळेस म्हणजे इट्स क्वाईट अर्ली एज आमच्यासाठी, तुम्ही अगदी छोटी मंडळी आहात वयाने, तर ह्याच्यात यू आर थिंकिंग अबाउट सर्विंग द नेशन. हे खरंच स्तुतिप्रद आहे ही गोष्ट. कारण हे फक्त परीक्षा हे एक लायसन आहे. तुम्ही जेव्हा आता हे लायसन घेऊन तुमच्या जर्नीमध्ये जाणार आहे, ही जर्नी ही अतिशय पुढची जी काही 20, 30, 35 वर्षाची जी तुमची जर्नी आहे, कारण बऱ्याच लोकांचं लवकर पण सिलेक्शन झालंय, तर यू विल गेट 35 इयर्स 34 इयर्स. सो ही जर्नी ही अतिशय तुम्हाला काळजीपूर्वक प्रत्येक स्टेप, प्रत्येक काम तुमचं हे विचारपूर्वक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि हे अतिशय स्पेशल आहे. म्हणजे तुम्ही ह्याला अतिशय सहजपणे चालतंय चला एक गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये गेलो, अजून एक आपल्यामध्ये एक प्रकारचा जेव्हा समाज आपल्याला ॲक्नॉलेज करतो तर थोडासा वी बिकम इग्नोरंट. तर असं करू नका. हे छोटे पद सुद्धा हे अतिशय महत्वाचं पद आहे आणि हे तुम्हाला जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा कदाचित लक्षात येईल. त्यामुळे आत्ता हे जे आम्ही जे बोलतोय तर त्याच्यावर तुम्ही एक अतिशय मेहनत घ्या की हे पद काय आहे याचं इंट्रोस्पेक्शन करा जेव्हा तुमची जर्नी सुरू होणार आहे तेव्हा. मी जेव्हा शासनामध्ये नियुक्त झाले, ऑफकोर्स मलाही वाटत होतं की आपण काय डेप्युटी कलेक्टर व्हावं, त्याच्यानंतर DYSP व्हावं, IPS व्हावं, IAS व्हावं. परंतु मला सेल्स टॅक्स म्हणून त्यावेळेस बोलत होते आणि मला सेल्स टॅक्स तेव्हा दो आय डिडंट लाईक, मला काही आवडली नव्हती माझी पोस्ट. आणि मला आठवतंय माझं 1 मार्कने तहसीलदार गेलं होतं, तर मी पुढचे 2-3 वर्ष हेच बोलायचे, अरे 1 मार्क केला असता तर तहसीलदार असते, 1 मार्क असला तर तहसीलदार असते. सो बट जेव्हा मी ती एक मॅच्युरिटी आली 1-2-3 वर्षांनी, जेव्हा मी ते काम करायला लागले तेव्हा त्याचं महत्त्व कळालं की प्रत्येक काम, प्रत्येक पोस्ट ही अतिशय प्रेशस असते.
आणि तो पिरियड होता 1998, म्हणजे त्यावेळेस सेल्स टॅक्स होता आणि नंतर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ऍक्ट आलं. तुम्ही परीक्षेमध्ये अभ्यास केला असेल तर 2003 मध्ये हा ऍक्ट आला आणि 2005 मध्ये आपल्या महाराष्ट्रात इनेक्ट झाला. तर अंदाजा 2003च्या वेळेस महाराष्ट्र प्रशासनाने आम्हाला ह्या व्हॅटचं ट्रेनिंग दिलं. तर आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की हे ट्रेनिंग महाराष्ट्र प्रशासनाने आम्हाला फॉरेन काही ऑफिशियल्स आले होते आणि त्यांच्या थ्रू दिलं. आणि आय वॉज अमंग दोज लकी वन की मी ते डायरेक्टली त्यांच्याकडून ते ट्रेनिंग ह्या व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ॲक्टसाठी घेतलं. आणि म्हणजे छोट्या गोष्टींमुळे आयुष्यात कसा फरक पडतो. आणि हे मी तुम्हाला 20-25 वर्षापूर्वीची घटना सांगते. आणि दे वर सो प्रिपेअर्ड. म्हणजे हे ते प्रायव्हेटमधून आलेले ते ऑफिशियल्स होते आणि दे वर सो प्रिपेअर्ड अँड विथ नॉलेज, विथ देअर कम्युनिकेशन. आणि त्यावेळेस त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मला कळालं की जर आय वॉन्ट टू मेक माय इम्पॅक्ट, आय वॉन्ट टू इन्फ्लुअन्स द डिसिजन्स, तर इन दॅट केस आय हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्किल्ड, कॉम्पिटंट विथ माय नॉलेज, विथ माय प्रोफेशन. जोपर्यंत माझं प्रोफेशन स्ट्रॉंग नाही, जोपर्यंत मी स्वतः कम्युनिकेशनमध्ये स्ट्रॉंग नाही, तोपर्यंत माझं कुठेच आय विल नेव्हर एबल टू मेक अदर्स हिअर. कुणीतरी माझं ऐकलं पाहिजे ना. तर ते ऐकायचं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही नॉलेज आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे. आणि हे त्यावेळेस जेव्हा मला कळालं तेव्हा, आणि नाव द सर हे जे काय केले 30 वर्ष, पण 1991 नंतर बघतो तो द मोस्ट प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ही वाढलेली आहे. सो once you go in the government, you are going to encounter with the private people, private तुमचे जे काही MSP असतील, सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, तुमचे जे स्टेक होल्डर्स असतील. आता गव्हर्नमेंट इज नॉट इम्प्लिमेंटिंग अलोन, देर आर सो मेनी स्टेक होल्डर्स ऑल टुगेदर. आणि त्या स्टेक होल्डरमध्ये मेनी प्रायव्हेट पार्टीज विल बी देअर. आणि जेव्हा तुम्हाला त्यांच्या लक्षात येते दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, दे कम विथ द प्रिपरेशन, तर एक गव्हर्नमेंटचा टॅग घेऊन तुम्ही प्रशासनात तुमचा ठसा उमटू शकणार नाही. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल की आता हा जो टॅग मिळाला हा एक लायसन्स आहे, पण त्याच्या पुढे तुम्ही कशी स्वतःला मेहनत घ्याल आणि कसा स्वतःला तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्टेक होल्डरच्या समोर तुम्ही तुमचे डिसिजन, जे वाईज ऑफकोर्स असतील डिसिजन, ते इन्फ्लुअन्स कराल, ही तुमची एक पुढची परीक्षा आहे. म्हणजे रॅदर आता तुम्ही जे काय मिळालं तिथे तुम्हाला मेंटॉर्स होते, तुम्हाला पुस्तक होती, गुगल होतं, आता पुढे AI पण आलेलं आहे. पण आता पुढे यू आर द अलोन, यू आर द ओनर, यू हॅव टू ओन युअर जर्नी. आता कुणीही तुम्हाला मेंटॉरशिप देऊ शकणार नाही. म्हणजे किती इच्छा जरी असेल, जरी तुमचे पॅरेंट्स असतील कदाचित ते, तरी तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्हाला तिथे कुणी व्हॅलिडेशन देऊ शकणार नाही. तुमचे जे निर्णय तुम्ही घेणार आहात तो कुठला करेक्ट आहे, कुठला रॉंग आहे, हे कुणीही सांगू शकणार नाही. सो यू हॅव टू टेक युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड फॉर दॅट पर्पज तुम्हाला तुमच्या काही ॲबिलिटी ह्या वाढवल्या पाहिजेत. आणि जेव्हा मी प्रशासनात जेव्हा काम करते तेव्हा मी खूपदा बघते की कुठल्या ॲबिलिटीज आहेत त्या आपल्यामध्ये आल्या पाहिजे. सो आय कीप ऑन स्टडिंग. कारण प्रशासन ही अशी एकच गोष्ट आय फील की आपल्याला सगळ्या म्हणजे वी नीड अम्ब्रेला कॉम्प्रिहेन्सिव्ह जी स्टडी आहे, मग ती मानवी स्वभावाविषयी असू दे नाहीतर आपल्या विषयानुसार असू दे, ती सगळं आपल्याला आलं पाहिजे. जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये असाल तर दे कॅन वर्क ऑन दर ओनली स्किल, पण आपल्याला सर्व बाजूने, कारण आपले स्टेक होल्डर्स खूप आहेत. आपण आज मोठ्या लेवलने विचार करू, भारताची जी काही 140-150 करोड जी लोकसंख्या, हे आपले स्टेक होल्डर्स आहेत. आपले स्टेक होल्डर्स आपले सर्व्हिस प्रोव्हायडर पण आहेत, प्रायव्हेट पण आहेत. जेव्हा आपली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप होते तर आपल्याला कुठल्या ॲबिलिटीज आल्या पाहिजेत. तर देर आर 2 ॲबिलिटीज हे मी वाचत होते की वन इज कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आणि दुसरी इज अ अफेक्टिव्ह ॲबिलिटी. तर आपण जसजसे मोठे होतो, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, अकॅडमीमध्ये शिकतो, तेव्हा आपली कॉग्निटिव्ह ॲबिलिटी वाढते. कारण आपल्याला परीक्षा द्यायची असते, आपल्याला आपले टीचर्स शिकवत असतात की इंटरप्रिटेशन, क्रिटिकल थिंकिंग, मला वाटतं तुमचे पेपर पण तसे असतील ऑब्जेक्टिव्ह, याच्यातनं ह्यामध्ये MCQs असतात, मग ते सगळे प्लॉजिबल असतात ऑप्शन, त्यातला एक चूज करायचा. सो डे बाय डे युअर कॉग्निटिव्ह ॲबिलिटी कीप ऑन इन्क्रीजिंग. बट वी आर नॉट टॉट how to increase our affective ability. Affective is more about the empathy, about the responses, how we are going to respond. आता कसं झालंय की कम्प्युटरमध्ये AI हा कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, तो थिंक करून देईल आपल्याला, तो विचार करून देईल, आपला थॉट पार्टनर होईल, पण जे काही रिस्पॉन्सेस आपल्याला द्यायचे आहेत. अँड ॲज आय सेड की आपलेच प्रशासनाचे जास्त स्टेक होल्डर्स आहेत. तर आपल्याला जे येणार आपलं पब्लिक डिपार्टमेंट आहे,
रोज आपल्याकडे आपल्या कामानुसार 10, 50, 30, 40, 100 लोक व्हिजिट करत असतात आपल्या डिपार्टमेंटला, आणि प्रत्येकाचे डायव्हर्स प्रॉब्लेम आहेत आणि प्रत्येकाचा विचार कर येणाऱ्या माणसाचा प्रत्येक डायव्हर्स नेचर आहे. सो हाऊ यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड देम? एम्पॅथेटिकली यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड देम, वाईजली यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड देम, आणि हे तुम्हाला तुमच्या अनुभवातूनच मिळणार आहे, तुम्हाला कुठे याचे शिक्षण नाही मिळणार. म्हणजे नाव यू हॅव टू कम फ्रॉम युअर अकॅडमिक ऑर इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल दिस, अँड यू हॅव टू गो वन स्टेप फर्दर, अँड यू हॅव टू बिकम अ वाईज, अँड यू हॅव टू थिंक की कसं तुम्ही तो रिस्पॉन्सेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला द्या. आणि अजून एक गोष्ट आहे की प्रशासनात बरोबर असं काही नसतं, म्हणजे वर्सर आणि वर्स्ट एवढंच असतं, त्यातनं यू हॅव टू चूज विच इज लिटल वर्स. कारण इतके कॉम्प्लिकेटेड पद्धतीने आपल्याला रूल्स रेग्युलेशन राबवायचे असतात, येणारे इतके आणि आउटलायर हा प्रशासनात प्रत्येक आउटलायर असतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट कॉम्प्लेक्स असते. सो व्हॉट आय सजेस्ट यू हॅव टू वर्क ऑन युअर अफेक्टिव्ह ॲबिलिटी. कॉग्निटिव्ह ॲबिलिटी यू हॅव, म्हणून तुम्ही आज इथे आहात आणि तुम्ही येणार परीक्षा देताय म्हणजे, पण अफेक्टिव्ह ॲबिलिटी यू हॅव टू ओन दॅट, यू युअर सेल्फ हॅव टू ग्रो. तर तुम्ही त्याच्यावर विचार करा. ज्या वेळेस आपण आपले स्टेक होल्डर्स, मी म्हणते की वी हॅव अ हायर स्टेक होल्डर्स, तर आतापर्यंत आपण वाचलं असेल की तुम्ही इकॉनॉमिक्स वाचत असाल, कारण शेवटी प्रशासन म्हणजे सोशल कम्युनिटी येते, सोशल कम्युनिटी आली की सोशलॉजी येतं, आणि सोशलॉजी आलं की इकॉनॉमिक्स. एव्हरीथिंग इज कनेक्टेड, अँड ॲज वी आर इन द रिसेंट, जर तुम्ही जिओ पॉलिटिकल वॉर बघितलं तर एव्हरीथिंग फायनली कम्स विथ द इकॉनॉमिक्स. म्हणजे इकॉनॉमिक्स मधनंच सोशलॉजी तयार होतं, इकॉनॉमिक्स मधनंच राजकारण तयार होतं. सो इकॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यातून मला असं सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्ही अभ्यासात वाचलं की के शेप्ड इकॉनॉमी. ओके, म्हणजे मेनली पॅन्डेमिकमध्ये तुम्ही वाचलं असेल की पॅन्डेमिकमध्ये क्रायसिस झाला, अँड देन वी रिकवर्ड थ्रू पॅन्डेमिक, बट इन अ के शेप. मेनी ऑफ द इकॉनॉमीज दे से नो नो वी रिकवर्ड थ्रू के शेप इकॉनॉमी. म्हणजे काय की जे काही अप्पर क्लास आहे तो 30, 40, 50% जो काय ते रिकवर्ड, they got benefited, but rest of the class did not get benefited. They rather declined. So what I want to say again, तेच मी सांगते की 150 करोड जी आपली काही लोकसंख्या आहे त्याच्यात जे काही 30-40% आहेत ज्यांना दे कुडंट रिकवर, किंवा जे काही त्या इकॉनॉमीच्या त्या मार्जिनाइज ह्याच्यामध्ये येतात, अवर जॉब इज टू केटर देम. our job is to cater them, our job is to serve them. So जेव्हा, आणि हा इट इज अ व्हेरी व्हेरी प्रेशियस जॉब. 30-40% ऑफ इंडियन इकॉनॉमीमध्ये जे पार्टिसिपंट आहेत दॅट वी आर गोइंग टू केटरिंग, दॅट यू रिमेंबर. कदाचित तुम्हाला ह्याची जी काही सिव्हिरिटी, जी काही इम्पॉर्टन्स आहे ती आता कळणार नाही, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम यू विल अंडरस्टँड. जेव्हा आपण नेशन हा बोलतो तेव्हा जसं आपण आपल्या मुलाची कंपॅरिझन शेजारच्या मुलाशी करतो, बेस्ट मुलाशी करतो आणि म्हणतो अरे त्याला बघ 98% पडले, तू काय 90%च आहे, जरी 90% मला हुशार असतो आपला पण. तर तसंच जेव्हा आपण नेशन म्हणतो तेव्हा आय वुड लाईक टू डिस्कस हिअर अबाउट चायना. कारण मी रिसेंटली गेले कित्येक महिने मी थोडंसं इकॉनॉमी वाचती आहे की हाऊ इट इज अफेक्टिंग द टॅक्सेस. अँड रिसेंटली माझी PhD पण संपली, त्यामुळे आय वॉज वर्किंग अ लॉट ऑन द इकॉनॉमिक्स अँड प्रत्येक देशाची इकॉनॉमी. तर स्पेसिफिकली चायनाची इकॉनॉमी जेव्हा मी बघत होते तेव्हा 1978 मध्ये त्यांच्याकडे त्यांचा प्रेसिडेंट होता डंग शॉपिंग, XA पासून त्याचं नाव होतं, पण ते शॉपिंग असं त्याचा उच्चार आहे. तर तो जो त्यांचा प्रेसिडेंट आहे तो असं म्हणाला त्यावेळेस 1978 मध्ये. 1978 का मी म्हणते की देअर पॉलिसी स्टार्टेड, आज जी काही चायना आहे ती 1978 म्हणजे किती 40-50 वर्षापूर्वी दे स्टार्टेड विथ दॅट. तर तो असं म्हणाला की आय डोंट केअर वेदर कॅट इज ब्लॅक ऑर व्हाईट, आय केअर वेदर इट इज इटिंग माउस, वेदर इट इट्स माउस. म्हणजे मांजर काळी गोळी असू दे पण ते उंदीर खाती आहे ना, बाद झालं. सो व्हॉट ही वॉन्ट्स टू से इज आय डोंट केअर व्हॉट इज द थिअरी, I don't care what is your set of thoughts, but I care the result. So जेव्हा तुम्ही प्रशासनात असता तेव्हा रिझल्ट हा महत्वाचा असतो, तुमचा आउटकम काय आहे तो महत्वाचा असतो. तिथे थिअरी ही तुम्हाला उपयोगाची पडत नाही.
तर कायम तुमचा कामाचा जोर हा असा असावा की ज्याचा रिझल्ट हा दिसावा. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा हरारकीमध्ये येता तेव्हा म्हणजे तुमचे जे काही वरती हायर ऑथॉरिटीज असतात दे विल आस्क यू हाऊ यू, दे विल नेव्हर आस्क तुम्ही कसं काम करता. ते विचारते ना किती झालं, पेंडन्सी आहे का, लिगसी काढली का, बास. मग मला माझ्याकडे स्टाफ नाही, मग मला काही लाईट गेली होती, आज काय हे होतं, मला येताना काय पार्किंग मिळालं नाही जे माझं आजचं कारण होतं, हे काही कोण विचारत नाही तुम्हाला. तिथे एवढंच विचारतात, हा ते बाकीचं सोडा मॅडम, इकडचं मला गप्पा नका सांगू की स्टाफ आहे, स्टाफ जलगणनेला गेलाय, हे काही नाही, मला फक्त सांगा किती लिटिगेशन कम्प्लीट केले तुम्ही. मग ते सर आले होते पण ते काय झालं, रीट झालं, माझ्या अगेन्स्ट हे झालं, ते तुमचं तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला इतकं स्ट्रॉंग व्हायचं जेव्हा तुम्ही येतात, तुम्हाला तुमची ओनरशिप घ्यायची, तुम्हाला तुमचा रस्ता शोधायचा आहे, प्रत्येकाची जबाबदारी ही तुमची आहे. फक्त वरती हायर ऑथॉरिटी विल आस्क यू, द गव्हर्नमेंट विल आस्क यू, तुम्हाला ही मी जागा दिली आहे, वी हॅव गिव्हन यू द प्लेस हियर, नाव वेदर यू हॅव जस्टिफाईड युअर सीट, वेदर यू हॅव गिव्हन द परफॉर्मन्स, ओनली दॅट मच. मग ह्या बाकीचे कारण तुम्हाला कधीही कोणालाही. सो याचा अर्थ काय की what I want to tell you, to be so strong and to come above those all your day to day जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या उपर यायचं आहे आणि you have to see on a larger vision. So I told you about China, आणि त्यांनी 1978 मध्ये ते विजन दाखवलं आणि त्यावेळेस त्यांचा पर कॅपिटा इन्कम होता अराउंड $200 1978 मध्ये, आणि आज त्यांचा पर कॅपिटा इन्कम हा अराउंड $13,000 ते $14,000 आहे. ॲज अगेन्स्ट कम्पेअरिंग अबाउट इंडियाचा त्यावेळेस 200 होता आणि आज आपला $3,000 आहे. सो सर्टनली ऑन अ वर्ल्ड प्लॅटफॉर्म वी आर द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट कंट्री, बट स्टील वी हॅव टू ग्रो अँड वी हॅव टू टेक दिस सर्टन प्रिन्सिपल्स. व्हॉट आय अंडरस्टूड, म्हणजे मी जेव्हा ते चायनाविषयी मोर अँड मोर आहे, कारण चायनामध्ये जाण्याचं काही मला नशीब झालं नाही किंवा मला माहीत नाही, पण आय वॉज रिडिंग मोर अँड मोर अबाउट चायना, अबाउट देअर स्टॅटिस्टिक्स. कदाचित कधी नाही, मोस्ट ऑफ द टाइम डेटा स्टॅटिस्टिक्स मधून यू गेट द ट्रूथ, इन्स्टेड ऑफ जर if you are if you hear something you will not able to see the exact, it becomes just an opinion. पण जो डेटा मी बघितला त्याच्यावरून आय अंडरस्टँड that we need to work on our outcome, on our efficiency, so that we can show the outcome. त्याच्यानंतर मला असं सांगायला आवडेल तुम्हाला, मी रोनाल्ड रेगन, I was studying Ronald Reagan. The reason behind is that, again, आत्ताची जी काही आपली इकॉनॉमिक स्थिती आहे जगाची, भारताची, तर तेव्हा प्रेसिडेंट रेगन त्यांची 1981 मध्ये युएसची परिस्थिती होती सेम, की त्यांचा इन्फ्लेशन रेट 13% होता, त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट काहीतरी 20-21% होता. तर त्यावेळेस व्हॉट रेगन ॲड्रेस्ड, ही ॲड्रेस दॅट गव्हर्नमेंट इज द प्रॉब्लेम, government is not a solution to the problem. So this is again a very exactly contradictory statement आहे, त्याला oxymoron इंग्लिश मध्ये म्हणतात. एक्झॅक्टली, गव्हर्नमेंट इज द प्रॉब्लेम, गव्हर्नमेंट इज नॉट अ सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम. हा थोडासा विचार करण्याचा गोष्ट आहे, असं का म्हणावं त्यांनी. ऍक्च्युअली वी आर देअर टू सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. तर त्यांना असं म्हणायचं होतं त्याच्यामध्ये की हे काही जे काही झालंय, इन्फ्लेशन म्हणा, हे झालं, तर वी नीड टू कम आउट ऑफ दॅट, अँड फॉर दॅट वी टू हॅव अ लिबरल पॉलिसी. वी आर ॲज अ गव्हर्नमेंट वी आर पुटिंग अ चॅलेंजेस इन टू द सिटिझन्स वर्क. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जीएसटीची ऑथॉरिटी आहे, तर मी टॅक्सपेअरला 100 वेळा डिपार्टमेंट ऍक्ट अँड रूल वी हॅव रेग्युलेटेड सच वे वी विल सेंड द नोटिसेस. सो वी आर पुटिंग द चॅलेंजेस, दॅट इज व्हॉट ही वॉन्ट्स टू से. सो हाऊ कॅन वी फाइंड आउट द गोल्डन मेन, की विन विन सिच्युएशन, की ॲज अ प्रशासन आणि ॲज अ स्टेक होल्डर्स, ॲज अ सिटिझन्स ऑफ इंडिया, हाऊ कॅन वी मेक इच अदर फॅसिलिटेट अँड ग्रो ॲज अ कंट्री. हा एक प्रशासनात विचार करायचा मुद्दा आहे. जसं जसं यू विल गो ऑन अ हायर लेवल, जीएसटीचे इथे ऑफिसर तुम्ही बसलेला आहात, सो यू विल कम मेनी टाइम्स ऑन दिस काइंड ऑफ रादर एव्हरी डे, with every your taxpayer you'll come with this dilemma, ki म्हणजे how can we achieve this, ki to facilitate to the taxpayer also, but to like we want a revenue for the department also. How can you achieve this? And this is a very complicated thing. For that you need a lot of mental stability, patience, and then only you can deliver your best to for your department.
So after Reagan, I remember Abraham Lincoln and again Winston Churchill also. Both of them had said कि leaders build the nation, but the public institutions are the one. Public means our organizations are the one who have that ability to endure. जे तुम्ही कोविडमध्ये बघितलेलं आहे. Yes, there are the leaders who are building the nations, but during the COVID, public institutions only have to you have to work and give to the society, and the way they have worked, they are really admirable. So finally, we are the custodians of the public institutions. You do remember that. Then you are a tax assistant, you are the GST officer, or you are an inspector. Everyone has to deliver with the same efficiency, with the same potential. I was reading, whenever I get nervous and disappointed, usually I keep on reading about the females who have achieved a lot, and I understand their biography, autobiography. Current, probably whatever challenges I am facing, they must have faced. So let's go back at how they have handled this situation, or whether just for the validation I go back. So me recently, when I was in Delhi, I was reading Madame Curie. Okay, Marie Curie. तिचं लिटरेचर मी वाचत होते, तिची बायोग्राफी. तर ती, यू ऑल नो, यू मस्ट बी रिडिंग दॅट, की तिने शी इज द, आणि तिचा अजून रेकॉर्ड कोणी ब्रेक केलं नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघात तिला नोबेल अवॉर्ड मिळाले आणि अजूनही झालेलं नाही ब्रेक. अँड दॅट टाइम शी वॉज 18, म्हणजे एंड ऑफ द 19th century and अर्ली पार्ट ऑफ 20th century. म्हणजे तो पिरियड काय असेल, तर त्या पिरियडमध्ये ती रेडिओ ऍक्टिव्हिटीवर अभ्यास करत होती. आणि त्यावेळेस तिने अति साधं वाक्य बोलली की लाईफ इज नॉट इझी फॉर एनी वन ऑफ अस, बट व्हॉट वी नीड इज अ पर्सिव्हरन्स अँड सेल्फ कॉन्फिडन्स. सो पर्सिव्हरन्स, यू नो दॅट, तुम्हाला तो शिकवला जातो. पण वाय शी सेड द सेल्फ कॉन्फिडन्स? स्पेसिफिकली females, girls, they should understand why she said self, why she need to quote that. कारण जेव्हा या जर्नीमध्ये बऱ्याचदा असं होतं की you remain alone, though you are surrounded by this, and that time you need a self confidence ki whether you are doing right, and you don't get validation, and there is no one can give you validation because no one knows exactly the scenario where you are caught. So that self confidence, self validation is very important, and that instead of looking outward, you should look inward and find it out, and then only it will be like you can jot down your path, and you can, with that strongly you can pursue that. Now recently, if तुम्ही सगळे वाचत असणारच की गुरविंदर सिंग, राईट, माहिती आहे गुरविंदर सिंग, बरोबर आहे माझं प्रोनाउन्सिएशन? त्यांनी एक रेकॉर्ड मोडलं, बरोबर आहे, 10.20 सेकंड फॉर 100 मीटर. सो आय वॉज रिडिंग दॅट की काय, कसं, म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये रेकॉर्ड मोडायचं. म्हणजे वेन द वर्ल्ड इज आफ्टर सम अदर स्पोर्ट्स, द ग्लॅमर ऑफ द स्पोर्ट्स, अँड तुम्ही, यू आर बिहाइंड द anyone's notice, you are working so hard. So I was reading that की ह्याने कसं रेकॉर्ड मोडलं असेल, काय 10.20 म्हणजे काय झालं असेल. इट्स, तुम्ही ऍथलीट केलं असेल ना जेव्हा कॉलेजमध्ये, शाळेमध्ये असेल, तर 10 सेकंड्स आणि त्याच्यातला तो एक पॉइंट कमी करायचा म्हणजे इट्स नॉट अ जोक. तर त्याच्यासाठी मी अनिल कुमार म्हणून त्या एक जण होते ज्यांनी 20-30 वर्षापूर्वी त्याचं रेकॉर्ड हे 10.20 होतं मला वाटतं, आणि ह्यानी 10.10 केलं असं काहीतरी, त्याचं मी वाचलं. तर व्हॉट ही सेड दॅट अनिल कुमार, की वेन आय वॉज डुईंग प्रॅक्टिस, बरेच त्याच्यात काय ट्रेनिंग मला मिळालं नाही, बरेच त्यांच्या प्रॉब्लेम्स होते, पण त्याच्यात ते एक पॉईंट त्यांनी खूप छान म्हटला की मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा माझ्याबरोबर देयर वॉज नो वन टू कॉम्पीट मी, आय वॉज अलोन. अँड सो दॅट एक इकोसिस्टीम जी असते कॉम्पिटिटरची, ती इकोसिस्टीम आय वॉज मिसिंग. सो आय हॅव टू रेस विथ द क्लॉक ओनली. ॲज अगेन्स्ट वेन गुरविंदर सिंग वॉज रनिंग, with him there were 3-4 the competitors who had the same record last 5 years, and they were also, they were chasing each other. त्यामुळे ही जी rivalry आहे, which is a healthy rivalry, is very important. So those who are going in the government, आपले colleagues असतात, so definitely you should have a rivalry, but that should be the healthy rivalry. तर because of that 4-5, तो एक कुंजूर होता,
एक नाव विसरले, अवघड नाव आहे ती उत्तरेकडचे. सो दोज ऑल ऑफ देम वर रनिंग टू गेट each other and they were competing each other, so that helped him to break that record. That was a 0.10 seconds जे रेकॉर्ड आहे ते त्याला त्याच्यामुळे मदत झाली. सो व्हॉट आय वॉन्ट टू से इज तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सर पण आहेत इकॉनॉमिक्सचे, प्रिझनर्स डिलेमा तुम्ही शिकला असाल किंवा शिकाल आता पुढे शिका, बघा की गेम थिअरी म्हणतात किंवा नॅश इक्विलिब्रियम, त्या प्रिझनर डिलेमा त्याच्यामध्ये एक वाक्य खूप छान आहे की सेल्फ इंटरेस्ट ऑफ एन इंडिव्हिज्युअल does not help to anyone, it harms the outcome of the each member of the team. Okay, so instead of having a self-interest in you, if you work in the team and have a healthy rivalry, which Gurinder Singh has showed, it will certainly help you. Then my last 2 points, I understand I have become much lengthy झाले का मी खूप? हां, तर लास्ट 2 पॉइंट्स राहिले माझे की जेव्हा माझं इंट्रोडक्शन झालं तेव्हा माझे अकॅडमिक्स पण सांगण्यात आले. एक सांगायचं विसरला मॅडम तुम्ही, मी पण COPची विद्यार्थिनी आहे. तर व्हॉट आय रिअलाइज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम की अनलेस यू हॅव अकॅडमिक्स अँड प्रोफेशनल एक्सपिरियन्स यू कॅनॉट परफॉर्म इन द पॉलिसी. रादर तुमचं पॉलिसी रिसर्चचं युनिट पण आहे. तर पॉलिसी इज सच थिंग, सिटिंग इन अ थिअरी यू कॅनॉट वर्क. आणि इकॉनॉमिक्स जर तुम्ही बघितलं तर इट इज नॉट अ थिअरी, प्रॅक्टिकल. थिअरी फॉलोज द प्रॅक्टिकल, म्हणजे पहिलं प्रॅक्टिकल येतं नंतर थिअरी येते. So unless you know you have an executive experience, professional experience, you cannot work. But unless you know the theory, you cannot do the innovation, because the computer, the digitalization has grown so much. त्यामुळे तुमचे पॉलिसी मधले डिसिजन हे डेटा ड्रिव्हन असले पाहिजेत, एव्हिडन्स बेस्ड असले पाहिजेत. अँड फॉर दॅट रिझन यू नीड अकॅडमिक्स. त्यामुळे द मोर यू गो हायर, you are going to go in policy, you are going to influence the policies. So for that reason you need academics with you, and because now the policies, पूर्वी ओके जुना असेल की policies are taken on the opinion, just judgmental होता की चला हे एवढं करून टाका, पण आता policy decisions are taken on the data because more and more digitalization is happening. When I was in GST in Delhi, सर्व गोष्टी डेटावर होत होत्या, डेटा मागून घेतला जात होता आणि मग त्याच्यावर पुढे हे होतं. आता जे गव्हर्नमेंटने जेव्हा लाडली बहीण हे केले, तुम्हाला डेटाचा इम्पॉर्टन्स सांगते, तर टू गो टू द करेक्ट बेनिफिशियरी डेटा हेल्प. आणि 60 ते 70 लाखाचे जे रॉंग बेनिफिशरीज होते ते कमी करण्यात आले. का तर डेटा, आणि डेटा तुम्हाला करायचा असेल, एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी डिसिजन करायचं असेल तर दिस degree is not the last degree. You have to take more and more, you have to go in the academic. So academic and professional experience interplay is very important when you go higher for the policy making. So finally I am on my final 2-3 points, that finally when you enter, it is not just a journey, you have to leave your legacy. Every day you can plan in the morning and efficiently you work, that is your efficiency. But when you plan for next 20 years, when you have that vision, then only you will be able to leave your legacy for the prashasan, for the government. So the final my quote is that the will of the nation goes where the will of its students, its youngsters goes. So where their students will, there is the nation. That is what I want to say. So the future of India will be shaped by your character, by your competency, and by your commitment. All the best.